अकोली वडगाव गावातील छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात आहे। त्या ठिकाणी त्या मातंग समाजाच्या लोकांनी ज्या पद्धतीनं त्या अण्णाभाऊ साठेचा पुतळा स्मशानभूमीत बसवला, त्याने तो पुतळा कुठेही बसवा, स्मशानभूमीत बसवा का हागणखेडीत बसवा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला तो पुतळा बसवून तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना केली त्याचे या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। अरे 32 डिग्र्या घेणारा आमचा बाप सारा विश्व आमच्या बाबासाहेबांसमोर झुकतो। ज्यांचं महापरिनिर्वाण झालं तर लाखो लोक दिल्लीला रवाना झाले आणि हा दारू पिऊन घरामध्ये मरून पडला। वास सुटला म्हणून लोकांना माहित पडलं, कोणी त्याची बॉडी उचलायला तयार नाही। त्यावेळेस ह्याच बाबासाहेबांच्या लेकरांनी त्याचा अंतिम संस्कार केला। अंतिम संस्कारच नाही, अंतिम संस्कार केल्यानंतर 2-3 ओळी बाबासाहेबांच्या वर लिहिली म्हणून त्याला आम्ही बाबासाहेबांच्या बाजूला बसवण्याचं काम केलं। आणि आज यांची ही मजाल की बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीच्या बरोबर त्याला घेऊन जाण्याचा जो खोडसाळपणा, आरएसएसच्या नांदाला लागून जे काही मातंग मागते करत आहेत ना, त्याला मी सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची कोणीही मुजू शकत नाही। आणि आरएसएसचा हा डाव आहे, प्रत्येक बुद्ध विहारात आणि प्रत्येक ज्या ठिकाणी महामानवांचे पुतळे आहेत त्याच्या बाजूला अशा लोकांचे पुतळे बसून बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करण्याचं जे काम आरएसएसच्या लोकांच्या मार्फत हे मागते करतील त्याला भीमराव सेना त्याच पद्धतीने उत्तर देईल। आपण 2 दिवसाच्या आत जर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा काढून तुमच्या मागवाड्यात शिफ्ट नाही केला तर मी स्वतः तिथं येऊन तो पुतळा हटवील। याची कृपया पोलीस प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घ्यावी। मला रस्त्यावर उतरायला मजबूर नका करू, आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत, पण तुमच्या बापावर जर तुम्ही याल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। जय भीम, नमो बुद्धाय।